मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी कार्यक्रमात नवजवानचे जय जवानचे कार्यकर्ते गोविंदा तिथे थर लावतायत। 9 आणि 10 थरांसाठी प्रसिद्ध आहे नवजवान तरुण मंडळ आणि तिथे आता नवजवान तरुण मंडळ चमत्कार पुन्हा करून दाखवणार का सगळ्यांचं लक्ष आहे। ठाण्यात मनसेच्या अविनाश जाधवांची दहीहंडी त्याची दृश्य आपण पाहतोय आणि त्याशिवाय राज्यभरातल्या खास करून मुंबईतल्या अन्यही दहीहंडींची दृश्य आपण पुढारी न्यूजवर थेट पाहता। यंदाची दहीहंडी विशेष आहे, खास आहे। त्याचं कारण म्हणजे एकतर विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, आता पक्ष सुद्धा अनेक आहेत, प्रत्येकाला स्वतःची ताकद दाखवून द्यायची, लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि त्यामुळे गेल्या काही काळात थोडीशी उणीव भासत होती असं वाटत असतानाच विशेषतः कोरोनाच्या काळानंतर पुन्हा एकदा जोरदार प्रतिसादामध्ये सुरू झालेली आहे दहीहंडी आणि सगळ्यांचं लक्ष आहे नवजवान तरुण मंडळाकडे। पुन्हा एकदा चमत्कार घडून दाखवणार का? 9 थर रचून किंवा कदाचित 10 थर रचून हंडी फोडणार का नवजवान तरुण मंडळ? गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या दहीहंडीला राष्ट्र पातळीवरती ग्लॅमर आलेला आहे। आता हा उत्सव केवळ मुंबईतल्या गिरणगावातल्या चाळींमधला असा छोटासा उत्सव राहिलेला नाही, तर त्याला आता एक ग्रँड स्वरूप आलेलं आहे। महाराष्ट्र शासनानं पिसाटायला जरा जोरदार टाळ्या होत्या जोडी नंबर 1 साठी।